आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं सरसकट कर्ज माफ, कर्जमुक्ती योजनेतील नियम अटी रद्द केल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. 2019च्या लाभार्थ्यांनाही 2 लाखांपर्यंत कर्जमाफी. मुंबई पोलिसांना 40,000 घरं मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा. 9,762 निवासस्थानांचं काम सुरू. मुख्यमंत्र्यांची माहिती. सिद्धिविनायकाच्या दानपेटीमध्ये घोटाळा झाल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप. नाव न घेता तत्कालीन अध्यक्ष आदेश बांदेकरांवर निशाणा. अयोध्या राम मंदिरातील 20 कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी राजीनामे. कामाचा ताण तसंच देणगी मोजणीची प्रक्रिया अधिक वेळखाऊ झाल्याचं कारण देत राजीनामे दिल्याची माहिती. 4थ्या दिवशीही मोशीमधील बचाव कार्य सुरू. काँक्रीटचा भाग फोडण्यासाठी जॉ कटर मशीन. अद्यापही 8 जण ढिगाऱ्याखाली अडकलेलेच. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. म्हात्रेसह 3 साथीदारांचीही कोठडीत रवानगी. मुंबईच्या अंधेरीमध्ये भरधाव बेस्ट बसची 14 वाहनांना धडक. अपघातामध्ये 8 जण जखमी. वाहनांचं मोठं नुकसान. नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल. 12 जणांविरोधात 3,500 पानांचं आरोपपत्र. ड्रग्जमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. अहिल्यानगर दौंड रस्त्यावर 2 ट्रकची समोरासमोर धडक. अपघातानंतर दोन्ही ट्रकनी पेट घेतला. दोन्ही चालक जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. अतिवृष्टीचा गणेशमूर्ती कार्यशाळांना फटका. पेडमध्ये कार्यशाळेतील गणेशमूर्ती भिजल्या. मूर्तिकारांवर कर्जाचा डोंगर. मुख्यमंत्र्यांकडून संत ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन. दोन्ही पालख्या आज पुण्याहून पंढरपूरसाठी रवाना. बेल्जियमला 2-1 नमवत स्पेनची फुटबॉल वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये धडक. रोनाल्डोला रडवणारा मिगेल मेरेनो पुन्हा एकदा ठरला स्पेनचा तारणहार. चीनच्या गुआंगशी प्रांतामध्ये मुसळधार पावसामुळे धरण फुटलं. पुराच्या पाण्यामध्ये स्नेक ब्रीडिंग फार्म वाहून गेलं. घातक कोब्रासह 900हून अधिक साप थेट नागरी वस्तीमध्ये. पुरासोबत आलेल्या सापांमुळे नागरिकांमध्ये दहशत. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी 24 तास. मी श्वेता भालेकर. परत आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत. आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली मोठी बातमी आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भातील. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं सरसकट कर्ज माफ झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमुक्ती योजनेतील नियम अटी रद्द केल्याची घोषणा केली आणि त्यामुळे आता 2019च्या लाभार्थ्यांना सुद्धा 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मोशी दुर्घटनेसंदर्भातील. मोशी दुर्घटनेला 3 दिवस उलटून गेलेले आहेत. 4थ्या दिवशी सुद्धा इथलं बचाव कार्य सुरू आहे. काँक्रीटचा भाग फोडण्यासाठी आता जॉ कटर मशीनचा वापर केला जातोय. तसंच या दुर्घटनेसंदर्भातल्या धक्कादायक माहिती सुद्धा आता समोर येते. या संदर्भातली माहिती सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत. तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे वारी संदर्भातील. भक्तिमय वातावरणामध्ये आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणेकरांचा निरोप घेत आहेत. दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवत आहेत. तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत. 2 लाखांपर्यंतचं सरसकट कर्ज माफ केलेलं आहे. या संदर्भातली घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर मोशीमधली जी दुर्घटना आहे त्याचं बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. त्यामुळे काय सध्या तिथे वातावरण आहे, कशा पद्धतीने हे बचाव कार्य राबवलं जाते त्यातली माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आज दोन्ही पालख्यांसंदर्भातले अपडेट सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत.
तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पुण्यातून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी हेमंत चापुडे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात तिथलं काय वातावरण आहे, शेतकऱ्यांना या संदर्भात काय त्यांच्या भावना आहेत त्या जाणून घेतात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे। ते आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। त्याचबरोबर स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुंबईमधून सिद्धिविनायक मंदिरामध्ये दान चोरी झालेली आहे असा आरोप एकनाथ शिंदेंनी केलेले आहे, त्यामुळे त्या संदर्भात काय सध्या सिद्धिविनायक मंदिरासंदर्भातल्या अनेक ज्या अधिकारी असतील किंवा शिवसेना युपीटीच्या नेत्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ती माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील। तर मोशी दुर्घटना जी झालेली आहे त्याचा बचावकार्य अद्यापही सुरू आहे, या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतील आपले प्रतिनिधी कैलास पुरी। वळ्या पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठीची आनंदाची बातमी, शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं सरसकट कर्ज माफ करण्यात आले आणि ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। कर्जमुक्ती योजनेमधले नियम आणि अटी काढून टाकलेल्या आहेत। 2019च्या लाभार्थ्यांना सुद्धा 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेमुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधानी वातावरण पाहायला मिळते। राज्यभरात शेतकरी विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनाची दखल सरकारनं घेतलेली आहे आणि शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या अटी रद्द केलेल्या आहेत। तसंच शेतकऱ्यांचं सरसकट 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच, 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले, त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। राज्य सरकारकडून कर्जमाफीतल्या अटी रद्द करण्यात आल्यात आणि त्यानंतर शरद पवारांनी रोहित पवार यांचं कौतुक केले, अभिनंदन केले आणि त्याचबरोबर सरकारचे सुद्धा आभार मानले। रोहित पवार आणि सहकाऱ्यांचं अभिनंदन असं ट्विट करत शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय, अटी रद्द करण्यासाठी केलेल्या आंदोलनाला यश आल्याचं सुद्धा त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले। सरकारनं अटी रद्द केल्याचं ट्विट करत त्यांनी सरकारचे सुद्धा आभार मानले। शरद पवारांनी ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे आपण एकदा पाहूयात ग्राफिक्समधून। सततच्या नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कर्जमाफी योजना जाहीर केली होती, परंतु या कर्जमाफी योजनेमध्ये शासनानं 2019 कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची घातलेली अट, तसंच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2025-26 आणि 2026-27 चे पीक कर्ज भरण्याची घातलेली अट, यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता। राज्यभरातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता आज शासनानं दोन्ही जाचक अटी मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, त्याबद्दल सरकारचे आभार। या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या सर्व शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते, राजकीय पक्ष, त्यांचे नेते, तसंच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांच्याकडे। हेमंत, शेतकऱ्यांनी आणि त्याचबरोबर विरोधी पक्षातल्या आमदारांनी आणि खास करून रोहित पवारांनी यासाठी आंदोलन केलेलं होतं, या जाचक अटी निघून जाव्यात आणि त्या आंदोलनाला कुठेतरी यश आल्याचं दिसतंय, कारण शेतकऱ्यांसाठीच्या ज्या अटी होत्या त्या शासनानं आता रद्द केलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातली घोषणा केली आहे। काय सध्या शेतकरी वर्गामध्ये वातावरण आहे? नक्कीच राज्य सरकारने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
अधिवेशनात महत्त्वाची घोषणा केलेली आहे. राज्यातील सरसकट शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. आपण जर एकंदरीत विचार केला तर 2019ला ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार. आपण जर एकंदरीत सर्व या गोष्टींचा विचार केला तर एकंदरीत सर्व परिस्थिती जर पाहिली, या कर्ज योजनेतील ज्या काही अटी शर्ती घातल्या होत्या, या अटी शर्तींना सुद्धा शिथिलता देण्यात आलेली आहे. जर प्रामुख्याने विचार केला तर 2019च्या ज्या लाभार्थ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती त्यांना फक्त 50,000 पर्यंतच कर्ज माफ होईल अशी अट यापूर्वी घातली होती. मात्र ही अट सुद्धा आता शिथिल केलेली आहे. आणि प्रामुख्याने जर सर्व गोष्टींचा विचार केला तर सरकारने यापूर्वी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल असं सुद्धा सांगितलं होतं. प्रामुख्याने या सर्व गोष्टींचा विचार केला तर ही प्रोत्साहनपर अनुदानासाठी सुद्धा त्यांनी एक अट घातली होती. 7 वर्ष नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाच हे 50,000 पर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार होतं. मात्र आता ही सुद्धा अट शिथिल केलेली असून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. प्रामुख्याने 2 लाखापर्यंतचं सरसकट कर्ज माफ होताना जे काही नियम अटी शर्ती होते याची शिथिलता दिल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. एकंदरीत सर्व परिस्थितीचा विचार केला तर जे काही 2026-27चं कर्ज भरण्याची अट घातली होती त्याला सुद्धा शिथिलता दिलेली आहे. प्रामुख्याने या सर्व गोष्टींमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला असून यापूर्वी शेतकऱ्यांनी ज्या काही नियम अटी शर्ती असतील याला शिथिलता द्यावी अशी मागणी केली होती. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे काही आमदार होते रोहित पवार यांनी सुद्धा आणण्यात. अगदी धन्यवाद हेमंत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. पुण्यामधील मोशी कचरा डेपोमधील दुर्घटनाग्रस्त इमारती संदर्भात धक्कादायक आणि गंभीर माहिती आता समोर आली, जी 3 मजली इमारत कोसळून एका कामगाराचा जीव गेला आणि 8 कामगार ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामधील इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला होता. महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेला हा पूर्णत्वाचा दाखला समोर आलाय. 27 जुलै 2023ला या ॲडमिन बिल्डिंगला रेकॉर्ड प्लॅननुसार पूर्णत्वाचा दाखला मंजूर केला. मात्र या दाखल्यामध्ये फक्त तळमजल्यालाच खरं तर मंजुरी दिलेली होती आणि त्याचाच उल्लेख होता. मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला का देण्यात आला नाही असा प्रश्न बांधकाम विभागाला विचारला जातोय. पहिला आणि दुसरा मजला उभारण्यासाठी परवानगी मागण्यात आल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे उपलब्ध नाहीये असं शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले. त्यामुळे वरच्या 2 मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे यातून स्पष्ट झाले. आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेच्या पर्यावरण विभागानं 26 जुलैला सुधारित बांधकामासाठी परवानगी मागितली आणि त्यासाठी 24 तासांमध्येच म्हणजे 27 जुलैला पूर्णत्वाचा दाखला देण्याची तत्परता पालिकेच्या बांधकाम विभागानं दाखवली. म्हणजे 3 मजले इमारतीची पाहणी न करताच बांधकाम विभागानं पूर्णत्वाचा दाखला दिला का असाही प्रश्न या निमित्तानं उभा राहिलाय. आता हे सगळं चौकशी मी सांगितलं ना, मी चौकशी करणार त्याच्यामध्ये येईल. आता त्याच्या संदर्भात नाही पाहिजे. आता फक्त रेस्क्यू ऑपरेशनबद्दल काय असेल ते विचारा. सर हे गंभीर आहे ना सर, पहिला आणि दुसरा मजला चौकशी करणार मी सांगितलं ना, चौकशी करणार मी म्हटलंय ना मी. तर केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला दिलेला होता. वरचे 2 मजले मग कसे उभे राहिले या संदर्भात आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडे. कैलास, सातत्यानं अशा घटना आपण पाहतोय, मात्र मोशीतली ही घटना आहे त्यामध्ये फक्त तळमजल्यालाच परवानगी होती, पूर्णत्वाचा दाखला दिला होता, इतर 2 मजल्यांना परवानगी दिली नव्हती. काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे आणि कशा पद्धतीने आता या संदर्भात प्रशासनाकडून उत्तरं दिली जात आहेत? मोशी इथल्या इमारत दुर्घटनेच्या बचाव कार्याचा आज 4था दिवस आहे. 65 तासाहून अधिक काळ झालं या ठिकाणी इमारतीमध्ये जे 8 जण अडकलेले आहेत त्यांना काढण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. ज्या क्रशरच्या 2 मशीन ज्या आहेत ते या इमारतीचा स्लॅब पाडण्यासाठी वापरण्यात येत आहेत. JCBच्या साह्यानं आजूबाजूचा जो कचरा आहे तो काढण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. पहिल्या मजल्याचा स्लॅब जो आहे तो या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे. लवकरच हे जे 8 जण अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते पूर्ण होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सर्वच यंत्रणा ज्या आहेत ते युद्ध पातळीवर या ठिकाणी काम जे आहेत ते करत आहेत. मात्र या ठिकाणी एक धक्कादायक माहिती जी समोर आलेली आहे, ही जी इमारत आहे त्याच्या फक्त तळमजल्याचीच परवानगी बांधकाम विभागाने दिलेली होती. वरचे जे 2 मजले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचं
समोर आलेला आहे. त्यामुळे आयुक्त विजय सूर्यवंशी जे दावा करत होते की ही जी इमारत आहे ते सर्व प्रक्रिया पाडून नियमाच्या अधीन उभारण्यात आलेली होती, हा दावा जो आहे तो खोटा असल्याचं समोर आलेला आहे. एका व्यक्तीचा जीव जो आहे तो या ठिकाणी गेलेला आहे. 8 जण जे आहेत ते इमारतीमध्ये अडकलेले आहेत. 65 तासाहून अधिक वेळ जे आहेत ते 8 जण आतमध्ये अडकलेले आहेत. त्यांच्या जीवाशी खेळ जो आहे तो महापालिकेच्या गलथान कारभारामुळेच झालेला आहे, असंच या कागदपत्रावरून किंवा जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यावरून स्पष्ट होत आहे. वास्तविक पाहता तळमजल्याचीच परवानगी दिलेली असताना वरचे 2 मजले कुणाच्या सांगण्यावरून बांधले? पर्यावरण विभागाने एवढी तत्परता हे 2 मजले बांधण्यासाठी का दाखवली? असे असंख्य प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. पर्यावरण विभागाचे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर आता आयुक्त कारवाई करणार का? आणि सुरुवातीपासून जे दावा आयुक्त करत होते की ही नैसर्गिक आपत्ती नाही, कुणाची चौकशी करण्याची गरज नाही, कुणाला या प्रकरणी कुणावर गुन्हा दाखल करण्याची गरज नाही, त्याच्यावर आयुक्त अजूनही ठाम राहणार का? की आयुक्त आता तरी काही कारवाई करणार, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. धन्यवाद कैलास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. सावळे सुंदर मनोहर रूप डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी पुन्हा एकदा वारकऱ्यांची पावलं ही आता पंढरपूरच्या दिशेनं पडू लागलेली आहेत. पाहूयात त्या संदर्भातल्या बातम्या. आम्ही वैकुंठाचे राजे, आलो आलो याची काजे, तुम्हा भक्ता कारणे, देह धरिले नारायणे. नावे नामाची आवडी, जपे विष्णूची रे जोडी, तुका म्हणे सोपी वाट, हरी नावाची रे नीट. मुखी ज्ञानोबा आणि तुकोबांचा गजर आणि आस म्हणतात घुमणारा टाळ मृदंगाचा नाद. खांद्यावर पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, गळामध्ये वीणा मृदंग, कपाळी चंदनाचा टिळा. अशा भक्तिमय वातावरणामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुणेकरांचा निरोप घेऊन आता पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवत आहेत. वारीमधील सर्वात कठीण टप्पा मानल्या जाणाऱ्या दिवे घाटातील नागमोडी वळणं अवघड चढण पार करत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवड इथे मुक्कामी पोहोचेल, तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोर इथे मुक्कामी असणार आहे. थोड्याच वेळात या दोन्ही पालख्या पुण्यातून प्रस्थान ठेवतील. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी निलेश खरमरे. निलेश, आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं वारकऱ्यांची पावलं आता पंढरीच्या दिशेनं पडत आहेत. आता सध्या तुम्ही पुण्याच्या मधल्या टप्प्यावर आहात, कारण पुण्याला आज निरोप देऊन या दोन्ही पालख्या पुढे प्रस्थान ठेवणार आहेत. सुंदर असा हा नजारा आहे. काय भावना आहे सध्या वारकऱ्यांच्या? खरं तर 2 दिवसांचा मुक्काम घेऊन आता ह्या संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखीने या ठिकाणी पुण्यातून प्रस्थान ठेवलेलं आहे. सकाळीच्या पालख्या ज्या आहेत त्या आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मी आत्ता आहे हडपसर परिसरामध्ये. या ठिकाणी आता संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आता पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर या वारीतला एक अवघड टप्पा मानला जातो तो म्हणजे दिवे घाट, आणि या दिवे घाटाच्या कठीण चढूतून आता संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जी आहे ती मार्गस्थ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष करून आज जर बघितलं तर संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आज लोणी कारभोरमध्ये मुक्कामी असणारे आहे, आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती आज सासवडमध्ये मुक्कामी असणार आहे. मात्र या वारी दरम्यान महत्त्वाचा जो चढण मानली जाते किंवा नागमोडी वळण जे असतं ते म्हणजे दिवे घाट, आणि या दिवे घाटातून आज संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी जी आहे ती मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मी हे दृश्य तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आपण जर बघितलं तर संत तुकाराम महाराजांचा नगारखाना जो आहे किंवा जे मंगलवाद्य म्हणलेलं जातं नगारखान्याला, ते वाद्य जे आहे ते आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे. मोठा उत्साह जो आहे तो पुणेकरांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर ते एक ओवी आहे, वाट चालती पंढरपुरी, अशा या शब्दामध्ये आता पंढरपूरच्या दिशेने अनेक भक्तजन जे आहेत ते आता या ठिकाणी निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वाचं असतं म्हणजे या वारीतला जो अवघड टप्पा जो मानला जातो तो म्हणजे दिवे घाट, आणि तो आज दिवे घाट जे आहे ते संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी सर करेल. अनेक लोक जे आहेत ते दिवे घाटातून पालखी
कशा पद्धतीने पुढे येते हे पाहण्यासाठी ते चित्र टिपण्यासाठी अनेक पुणेकर जे हे दिवे घाटामध्ये येत असतात. मात्र कालपासून जर बघितलं तर वरुण राजाने काहीशी विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यामुळं पुण्यामध्ये वारीचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि तुकारामांच्या जयघोष असेल किंवा ज्ञानेश्वरांचा जयघोष असेल असा आनंदमय वातावरण जे आहे ते पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक वर्षानुवर्षे वाट पाहणारे हे वारकरी जे आहेत ते आता या पंढरीच्या वाटेला लागलेले आहेत. प्रत्येक पाऊल जे आहे ते आता पंढरीच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवढेच नव्हे तर ज्येष्ठांपासून ते थोरांपर्यंत अनेक वारकरी जे आहेत ते आता या वारीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. महिलांचाही उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळं आज खऱ्या अर्थाने जर बघितलं तर वारी जी आहे ती आता सासवडला असेल किंवा काळभोर या लोणी काळभोर या नक्कीच निलेश, या संपूर्ण सोहळ्यामध्ये आबाल वृद्ध आपल्याला दिसत आहेत आणि त्याचबरोबर सर्व धर्मातील लोक सुद्धा आपल्याला इथे सहभागी असलेले दिसत आहेत. आयुष्यातली अवघड वळणं आपण त्या पंढरीच्या विठुरायाच्या इच्छेवर त्याच्या आशीर्वादावर पार करत असतो आणि त्यामुळे दिवे घाटातला हा अवघड टप्पा सुद्धा वारकरी अशाच पद्धतीने पार करतील आणि तो सुंदर नजारा सुद्धा आपल्याला पाहता येईल. धन्यवाद दिलेले आहे संपूर्ण माहितीसाठी. वळ्या पुढच्या बातमीकडे. लागती पादुका ते मी तळीला मृत्तिका, तुका म्हणे पंढरी नाथा दुजेनं धरावे सर्वथा. पंढरीच्या वाटेनं निघालेल्या माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांचं मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये दर्शन घेतलं. भवानी पेठेमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला भेट देऊन माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. यावेळी संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधला. तसंच निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये विसावलेल्या तुकोबांच्या पादुकांचंही त्यांनी दर्शन घेतलं. पालखी सोहळ्यामध्ये आषाढी वारीमध्ये सहभागी होणं अतिशय सुंदर अनुभव देणारा आहे. महाराष्ट्राच्या या परंपरेमधून असीमित ऊर्जा मिळते अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव असं साकडं त्यांनी विठुरायाच्या चरणी घातलंय. पंढरीचा पांडुरंग वारकऱ्यांचा श्वास आहे. पंढरीचा पांडुरंग वारकऱ्यांचा श्वास आहे. आनंदवारी सोबत G24 तास आहे. पहा आनंदवारी फक्त G24 तासवर. संध्याकाळी 6:22 आणि सकाळी 6:22. आनंदवारी को पॉवर्ड बाय माधव बाग, ॲडव्हान्स्ड आयुर्वेदा क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स. स्पेशल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट, जड से जुडो. पूर्वा केमटेक, पूर्वाचे सेवर म्हणजेच औषधाची बचत. पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. अकिरा अगरवूड, भारतातील पहिला अगरवूड मसाला. सेहत भी स्वाद भी. आणि आता पाहणार आहोत इतर महत्त्वाच्या बातम्या. पाहूयात राजकीय बातम्या. सुरुवातीला शिंदेच्या ऑपरेशन टायगरचे कथित फोटो व्हायरल झाले. लोकसभा अध्यक्षांसोबत फुटीर खासदारांचे हे फोटो आहेत आणि भेटीमध्ये कथित फोटो व्हायरल झालेले आहेत. श्रीकांत शिंदे, सरनाईक फुटीर खासदारांसोबत आपल्याला दिसत आहेत. तर आपण हा फोटो पाहतोय. शिंदेच्या ऑपरेशन टायगरचे हे कथित फोटो व्हायरल झालेले आहेत. लोकसभा अध्यक्ष सुद्धा आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहेत आणि G24 तास या फोटोंची पुष्टी करत नाहीये. मात्र लोकसभा अध्यक्षांसोबतचे फुटीर खासदारांचे फोटो सध्या समोर येत आहेत. भेटीचे कथित फोटो व्हायरल झालेले आहेत. यामध्ये श्रीकांत शिंदे आणि सरनाईक सुद्धा दिसत आहेत. स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या संदर्भात जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, हे फोटो समोर आलेले आहेत मात्र G24 तास याची पुष्टी करत नाहीये. काय नेमकी या संदर्भातली माहिती आहे? नक्कीच काही खासदारांचे फोटो समोर आलेले आहेत. खरं तर ऑपरेशन टायगर दिल्लीमध्ये घडत होतं तेव्हा काही भेटीगाठी होत होत्या आणि यामध्येच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली असल्याची माहिती समोर आली आणि त्या शासकीय निवासस्थानातील हे फोटो असल्याचं समोर आले. एकूणच जेव्हा 5 खासदारांनी कागदपत्रांवर सह्या केल्या तेव्हा ओम बिर्ला यांच्या शासकीय निवासस्थानी या सह्या केल्या, त्यांच्या समोर सह्या केल्या अशा प्रकारची माहिती आहे. त्यात त्यांच्या शासकीय निवासस्थानातील गार्डनमध्ये हे 5 खासदार उपस्थित असल्याचं पाहायला मिळतात. एकूण पहाटेच्या वेळी हे 5 खासदार सोबत श्रीकांत शिंदे सुद्धा होते, मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा होते. या
पूर्ण प्रक्रियेमध्ये ओम बिर्ला यांच्याकडून जी संविधानिक माहिती आणि पुढील प्रक्रिया काय आहे हे माहिती जाणून घेताना आपल्याला त्या ठिकाणी प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे ओम बिर्ला यांच्यासोबत गप्पा मारताना पाहायला मिळतात. त्यामुळे ऑपरेशन टायगरमध्ये सकाळच्या सत्रामध्ये एकूण पहाटेमध्ये ज्या घडामोडी घडत होत्या ओम बिर्ला यांच्या शासकीय निवासस्थानी त्या कथित होत्या, त्या सांगितल्या जात होत्या, मात्र त्यांच्या शासकीय निवासस्थानातील हे फोटो समोर आल्यामुळे एकूणच या चर्चांवरती आता कुठेतरी एकूण फुलस्टॉप लागलेला पाहायला मिळतो आणि ह्या सत्य चर्चा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे 5 खासदारांचा फोटो यामध्ये पाहायला मिळतोय. यामध्ये ओमराजे का नाहीत असा एक सवाल आहे, कारण ओमराजे हे तात्काळ दिल्लीला गेले, त्या ठिकाणी सही केली आणि तात्काळ पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाले, अशा प्रकारे तो घटनाक्रम होता. त्यामुळे यामध्ये ओम बिर्ला नाहीत, ओम बिर्ला यांच्यासोबत या ठिकाणी ओमराजे निंबाळकर नाही आहेत असं एकंदरीत पाहायला मिळतंय. मात्र हे फोटो आता समोर आलेले आहेत, आणखी काही फोटो समोर येण्याची सुद्धा शक्यता आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी, आणि या संदर्भात ते राजकीय नेते या संदर्भात काही प्रतिक्रिया देतात का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. स्वप्नील, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. आणखी एका बातमीसाठी आम्ही आपल्यापर्यंत येणार आहोत. एक महत्त्वाची बातमी आहे. देशामध्ये राम मंदिराच्या देणगीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीवरून नवा वाद पेटलाय. हा आरोप केलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आणि निशाण्यावर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते. आणि त्यामुळे भाविकांच्या आस्थेचं मंदिर आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय. जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं, तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही. हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाहीये. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, राम मंदिराचा मुद्दा शिवसेना युबीटीनं उचलून धरला. देशभरात खरं तर हा मुद्दा गाजतोय, मात्र शिवसेना युबीटीने या संदर्भात आंदोलन केलं होतं आणि आता एकनाथ शिंदेंनी यावर पलटवार करताना खुद्द सभागृहामध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये दान चोरी झालेली आहे असा आरोप केलाय. नक्कीच एकीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून राम मंदिराच्या दानपेटीवरती झालेली लूट या संदर्भातील विषय हाती घेण्यात आलेला आणि त्याबद्दल आंदोलन हे सुरू आहे. रामरक्षा आंदोलन असेल, मुंबईमध्ये पार पडलेलं, आज ठाण्यामध्ये हे आंदोलन पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी आपण बघतोय काल विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा आरोप केलेला आहे, दावा केलेला आहे. खरं तर जे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे खरं तर सिद्धिविनायक मंदिर, या सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा दानपेटीची लूट झालेली आहे. काही ठिकाणी अनियमितता ही व्यवहारामध्ये पाहायला मिळते, अशा प्रकारचा हा आरोप आहे. त्यामुळे एकूणच नाव जरी घेतलं नसलं तरी एकनाथ शिंदे यांचा रोष हा आणि त्यांचा जो रोख जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाकडे पाहायला मिळतोय. मंदिराचे पूर्व जे अध्यक्ष आहेत, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते आदेश बांदेकर, यांच्यावरती कुठेतरी हा आरोप आहे का असं एकंदरीत यातून पाहायला मिळतंय. कारण एकूणच त्या दरम्यान कुठेतरी अनियमितता समोर आलेली आहे, दानपेटीची लूट झालेली. मग तेव्हा आदेश का दिले नाही तपासाचे, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केलेला आहे. मात्र तेव्हा आदेश दिले नव्हते, मात्र आता आदेश दिले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं. आणि यामुळे राज्यामध्ये आता या सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनावरून आणि दानपेटीवरून कुठेतरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आदेश बांदेकर यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते सध्या बाहेर असल्याचं सांगितलं, त्यांनी वारीमध्ये आहेत. मात्र एकूणच या ठिकाणी आपण जर बघितलं तर आदेश बांदेकर यांनी यामध्ये कोणत्याही प्रकारचा जो आरोप आहे तो फोल ठरवणं, आम्ही कोणत्याही प्रकारे चौकशीला सामोरं जाईल असं सांगितलेलं आहे आणि निर्दोष आहे असं सुद्धा त्यांनी आपल्याशी संवाद साधताना सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढे शिवसेना शिंदे गटाकडून आणि आताचे जे न्यासाचे अध्यक्ष आहेत सदा सरवणकर यांच्याकडून नक्की काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. मुंबईसह राज्यातील काही भागात उकाडा वाढणार आहे. 2 आठवड्यासाठी पावसाने विश्रांती घेतलेली आहे अशी सध्या माहिती मिळते. राज्यामध्ये हवामान कोरडं राहील असाही अंदाज वर्तवण्यात आलाय. पावसानं विश्रांती घेतल्यामुळे उकाडा वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. तर गेल्या 2 दिवसांपासून सध्या पाऊस नाहीये आणि त्यामुळे उकाड्यामध्ये वाढ झालेली आहे आणि येत्या काळात 2 आठवड्यांसाठी पाऊस विश्रांती घेईल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आणि राज्यामध्ये हवामान कोरडं राहील असाही अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे पावसानं विश्रांती घेतल्यामुळे उकाड्यामध्ये वाढ होईल असा अंदाज आहे.
आणि यासह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबणे. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH